नमस्कार किंवा बागायतदारांनो, अशा पद्धतीनं या प्लॉटला 5 महिने पूर्ण होऊन गेले आहेत। 5 महिन्याच्या दरम्यान खोडांची साईज 1 फूट प्लस किंवा 12 इंच या दरम्यान आहे। ही झाडांमध्ये झालेली वाढ अशा पद्धतीनं आहे। हे बुंद्यांची साईज, सगळ्यात महत्त्वाचं तुमचा बुंदा हा व्यवस्थित बनणं हे तुमच्या पीक उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं। ही जी वाढ दिसते तुम्हाला ही एकंदरीत अशा पद्धतीनं आहे या प्लॉटमध्ये। हे सर्व या व्हिडिओमध्ये मी जे सांगतोय ते या ठिकाणी जी केलेली कामं आहेत किंवा या ठिकाणी जी चालू असणारं इंटरनल प्लांट प्रोटेक्शन असेल, प्लांट फर्टिलायझर मॅनेजमेंट असेल, इतर काही जे काही गोष्टी असतात पिकाच्या वाढीच्या दृष्टीनं आणि निरोगी ठेवण्याच्या दृष्टीनं ती कामं वेळेत होणं हे पिकानुसार वेगवेगळ्या स्टेजमध्ये करणं वेगवेगळ्या पिकांमध्ये महत्त्वाचं असतं। तर ते वेळ झाल्यानंतर पीक आपलं निरोगी, सशक्त आणि जोमदार वाढतं। त्याचबरोबर एकूण उत्पन्नामध्ये आपल्याला सुद्धा वाढ दिसून येते किंवा वाढ मिळते, अपेक्षित उत्पन्न ज्याला म्हणतो आपण ते मिळतं। हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा हेतू आहे। हे पाहून घ्या, अशा पद्धतीनं बुंद्यांची साईज आहे 5 महिन्याच्या दरम्यान, म्हणजे 5 महिने पूर्ण झालेल्या प्लॉटमध्ये अशी वाढ होते। या ठिकाणं GA बेस प्रॉडक्ट वापरलेलं नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं GA साईज होते, परंतु सगळ्यात महत्त्वाचं GA बेस किंवा जिब्रेलिक ॲसिड कंटेन जेव्हा आपण देतो तर टिश्यूंचं डिवायडेशन होतं, परंतु अशा ठिकाणं पीक लवकर रोगांना बळी पडतं आणि त्यामुळं एकंदरीत पीक उत्पादन खर्च वाढतात। म्हणजे पिकांच्या व्यवस्थापनामध्ये कीड रोगावरती खर्च करावा लागतो। तर त्या संदर्भामध्ये आपण 1 ग्रॅमसुद्धा या ठिकाणं GA बेस किंवा GA जिब्रेलिक ॲसिड ज्याला आपण म्हणतो, GA म्हणजेच जिब्रेलिक ॲसिड म्हणतो, ते वापरलेलं नाही आहे। तरीसुद्धा अशा पद्धतीनं ही 5 महिन्यामध्ये झालेली ग्रोथ आहे हे या व्हिडिओमधून दाखवतो आहे। कारण सर्वात महत्त्वाचं लक्षात घेणं हे गरजेचं आहे की पिकाची लाईफ सायकल, पिकामध्ये काय वापरावं काय वापरू नये हे महत्त्वाचं आहे पहा शेती करताना। आणि आज एकंदरीत याच गोष्टीवरती भर देणं गरजेचं आहे। शेती तोट्यात जात नाही आहे, शेती तोट्यात जाते ते चुकीचं नियोजन, चुकीचं व्यवस्थापन असेल तर। कारण हे महत्त्वाचं आहे आज हे सांगताना की आज सोशल मीडियामध्ये अनेक व्हिडिओ असतात, मी बऱ्याचशा चॅनलवरती पाठवतो, परंतु त्या ठिकाणं काही अपरिहार्य कारणामुळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत। तर त्यामुळं जर व्हिडिओ हा तुम्हाला पाहण्यास मिळाला तर तुम्ही निश्चितच यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। कारण योग्य माहिती, योग्य कृषी सल्ला देणं हा आपल्या कन्सल्टन्सीचा हेतू किंवा उद्देश आहे हे समजून घ्या। हा व्हिडिओ जिथं कधी मिळेल तुम्हाला, जेवढ्या लेवट मिळेल तेवढा तुमचा शेतीतील खर्च हा वाढलेला असेल, तुमची पिकांचं उत्पादन हे तुम्हाला दिवसेंदिवस कमी होण्याचे कारण शोधणं गरजेचं आहे। आणि या संदर्भातच आपण एकमेव असं कन्सल्टिंग ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये करतो की कोणत्याही प्रॉडक्टचं प्रमोशन डिमोशन करत नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळी ज्या स्टेजला गरजेचं आहे त्यावेळेसच ते वापरलं जातं। आणि सर्वात महत्त्वाचं हेच आजपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत कृषीविषयक तंत्रज्ञान किंवा कृषीविषयक ज्ञान हे त्यांच्या पिकानुसार मिळणं गरजेचं आहे वेगवेगळ्या स्टेजमध्ये, वेगवेगळ्या वाढीच्या कालावधीमध्ये। आणि ते जर मिळालं नाही तर निश्चितच उत्पादन खर्च वाढतात आणि शेतीतून उत्पादन हे कमी मिळतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे। जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि यूट्यूब चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून ठेवा। कारण चुकीच्या निविष्ठांवरती खर्च करू नका। चुकीच्या गोष्टी शेतीमध्ये अवलंब केल्याने उत्पादन वाढत नाही आहे, हा ह्या व्हिडिओचा हेतू आहे। GA म्हणजेच जिब्रेलिक ॲसिड हे आपल्याकडं 2, 3, 4 ग्रेडमध्ये आहे। अदर कंट्रीजमध्ये जर विचार केला तर 13वी 14वी त्यांची जनरेशन आहे। आपण 3ऱ्या ग्रेडचं GA वापरतो हे ह्या व्हिडिओमधून सांगतो आहे। सर्वात महत्त्वाचं जर गरजेचं आहे तरी गोष्ट ही वापरलीच पाहिजे, परंतु जर ती आवश्यक आहे कोणत्या स्टेजला वापरायची, कधी वापरायची, किती वापरायची हे जोपर्यंत आपल्या बांधापर्यंत किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आहे तोपर्यंत पिकांमध्ये येणारे कीड रोग असेल किंवा इतर सिम्पटम्स असतील, उत्पादन कमी मिळणं, रोगास लवकर पीक बळी पडणं, बाकी
ज्या काही घटना घडतात, म्हणजेच पिकामध्ये व्यवस्थित रिझल्ट न मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत सोशल मीडियामधूनच जातात, सोशल मीडियामधूनच सगळ्याकडं स्प्रेड होतात. परंतु आपण जे सांगतो आहे ते थोडंसं वेगळं सांगतो आहे आणि हे आत्तापर्यंत यावरती कधी बोललं जात नाही किंवा बोललंही जाणार नाही आहे, हेही माहिती आहे. तरी पण सांगतो की जे वापरणं चुकीचं नाही आहे, फक्त त्याच्या स्टेज, त्याची वापरण्याची मेथड ही समजून घ्या. कोणत्या कधी स्टेजला किती वापरायचं हे प्रमाण जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला रिझल्ट मिळत नाही आहेत आणि आपलं पीक निरोगी सशक्त वाढत नाही आहे, हेच या व्हिडिओमधून सांगतो आहे. आणि प्रॉडक्टचं डेमोशनही नाही आहे आणि प्रॉडक्टचं प्रमोशन पण नाही आहे, फक्त ते कोणत्या स्टेजला कधी किती प्रमाणात घ्यायचं हे महत्त्वाचं आहे. आणि आजपर्यंत 5 महिन्यामध्ये 1 ग्रॅमसुद्धा जी आहे या बागेला आपण दिलेलं नाही आहे किंवा वापरलेलं नाही आहे, हेही या ठिकाणी सांगतो. कारण जोपर्यंत आपल्याला योग्य नॉलेज ॲग्रिकल्चरचं प्रॉडक्ट शेअरिंग होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला रिझल्ट हे कमीच मिळणार आणि आपला उत्पादन खर्च हा वाढतच जाणार आहे, हेच या व्हिडिओमधून सांगतो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. ज्यांना कोणाला व्हिडिओ मिळेल, ज्यांना कोणाला पाहता येईल त्यांनी जास्तीत जास्त शेअर करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी सांगण्याचा किंवा प्रॅक्टिकली जो नॉलेज आहे त्याचा शेअरिंगचा हा कन्सेप्ट आहे. आणि यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब करून ठेवला तर तुम्हाला माझा व्हिडिओ जरी सोशल मीडियात विविध ग्रुपमध्ये जरी पाहण्यास मिळत नसेल किंवा काही ठिकाणं तो काय केला जातो, पेंडिंग टाकला जातो, त्याचं कारण वेगळं असेल, त्या पाठीमागची मानसिकताही वेगळी असेल, हेच या व्हिडिओमधून सांगतो आहे. कारण का तर जोपर्यंत शेतकऱ्यांना योग्य कन्सेप्ट, जोपर्यंत शेतकऱ्यांना योग्य ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये प्रॉडक्ट नॉलेज मिळत नाही तोपर्यंत शेती ही करताना खर्च वाढतात पण अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. हा ह्या व्हिडिओ पाठीमागील उद्देश आहे. शक्यतो सोशल मीडियामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या करणं गरजेचं आहे, म्हणून हा व्हिडिओ आज बनवलेला आहे. हा समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, वापरलं नाही म्हणजे दुसरं काय वापरलं आहे, निश्चितच वापरतो आहे, परंतु तेच का वापरलं नाही आहे त्याची कारणं वेगळी आहेत. हे सर्व काय करतो आहे त्याचं कारण एकच आहे, फक्त सबस्क्रायबर वाढावेत हा हेतू नाही आहे. कोणी माझा सोशल मीडियामध्ये व्हिडिओ पेंडिंग ठेवावा हाही हेतू नाही आहे किंवा ठेवला तरी त्याने काही फरक पडत नाही आहे. कारण एकच की सगळ्यात महत्त्वाचं, जोपर्यंत आपल्याला प्रॉडक्ट नॉलेज नसतं, आपण जोपर्यंत एखाद्याला गायडन्स करतो तोपर्यंत आपल्याला प्रत्येक प्रॉडक्टचं नॉलेज, प्रत्येक प्रॉडक्टची कन्सेप्ट, प्रत्येक प्रॉडक्टचे रोल्स, USB हे सगळं माहीत पाहिजेत. हेच ह्या व्हिडिओचा उद्देश आहे. आणि एवढं स्पष्ट सांगितलं आहे की वापरलं नाही म्हणजे नाहीच वापरलं. आणि प्रत्यक्षातही तुम्ही येऊन प्लॉट बघू शकता, पाहू शकता. याच प्लॉटचा पूर्वीचाही व्हिडिओ आहे 2-4 दिवसापूर्वीचा. तर एकंदरीत धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशाच नवनवीन माहितीसाठी नक्कीच डमडेरे ॲग्रो सोल्युशन.1 हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ पेंडिंग ठेवू नका, सोशल मीडियामध्ये लोकांपर्यंत पोहोचू द्या. हाच व्हिडिओ पाठीमागचा कन्सेप्ट आहे. आणि जोपर्यंत ॲग्रिकल्चरचं नॉलेज, ॲग्रिकल्चरचं शेतकऱ्यांपर्यंत योग्य शेअरिंग होत नाही तोपर्यंत शेती ही तोट्यात जात राहणार आहे. हाच ह्या व्हिडिओ पाठीमागेमधून सांगण्याचा किंवा संदेश देण्याचा प्रयत्न राहणार आहे. कारण सोशल मीडियामध्ये ॲडमिन असतात, सगळ्या गोष्टी आहेत, त्या ग्रुपला तिथं काहीतरी वेगळं वाटतं म्हणून ते ग्रुपमध्ये शेअर केलं जात नाही किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आहे. शेतकरी ग्रुपला असतात परंतु त्यांना ते मिळत नाही. तर दुसरा पर्याय स्वतः यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवणं. कारण माहिती प्रत्येक वेळेस सोशल मीडियामध्ये मिळेलच किंवा पेंडिंग पडतात, त्याच्यावरती काही माझ्याकडे सोल्युशन नाही आहे किंवा नसणार पण आहे. एकंदरीत मला जे योग्य वाटलं, मला जे सांगायचं आहे ते सांगितलं आहे. या ठिकाणं आपल्याकडं 3rd जनरेशनमधलं जे वापरलं जातं, जगाच्या पाठीवर इतर देशामध्ये 9वी, 10वी, 12वी, 13वी पिढी म्हणजे जे ग्रुप जो 3चा आहे, 6 चालू आहे, कुठं 7 चालू आहे, कुठं 8 चालू आहे, कुठं 9 चालू आहे, पण आपल्याकडं 2 आणि 3 ग्रुपमध्येच जे ॲवेलेबल होतं आहे किंवा आहे. मग समजून घ्या. आपल्याला जर प्रगती करायची असेल तर आपल्याला ॲग्रिकल्चर सेक्टरचं नॉलेज, ॲग्रिकल्चर प्रोडक्टचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तरच आपल्याला आपल्या शेतीतून अपेक्षित उत्पन्न, अपेक्षित खर्च योग्य प्रॉडक्टवरती होऊ शकतो. हाच या व्हिडिओचा उद्देश आहे. बाकी इतर कोणताही या ठिकाणचा उद्देश किंवा कन्सेप्ट अजिबात नाही आहे. हे पण ह्याच व्हिडिओमध्ये सांगतो आहे. कारण प्रॉडक्ट नॉलेज हे शेतकऱ्यांपर्यंत गेलंच पाहिजे. शेतकऱ्यांनी वापरलं तरच आपले प्रॉडक्ट जातात किंवा आपले प्रॉडक्ट त्या ठिकाणी आपण
त्याची ॲक्टिव्हिटीज किंवा त्याचे रिझल्ट हे पिकांमध्ये विविध दिसून येतात. हेच या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.